देईल का पाहायला मिळणार. एका साईडनं दुर्गेश आणि टीम भोईरपाडा विथ द टॉच आज बाट पाहायला मिळतीये. 3 ओव्हरच्या मॅचेस पाहतोय. यातील टीम जिंकेल ती मात्र चांदीपुले अंतिम सामन्यामध्ये जी मात्र आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय करेल आणि जाऊन पोहोचेल उपसरपंच 51च्या मानकरी करता पाहायला मिळेल. त्याआधी मात्र बेस्ट ऑफ द टीम क्लोली होम टीम होम ग्राउंड आहे. स्वप्न पाहिली आहेत घरच्यांनी. घरचं मैदान पाहतं. सकाळी उठणं या मैदानच्या आतमध्ये येणं, सकाळी उठणं संध्याकाळी मात्र मैदानात प्रॅक्टिस करणं तेच घरचं मैदान. कारण याच मैदाने मला शिकवलं खेळण्याकरता. याच मैदानामध्ये लहान असताना पहिला चेंडू हाताळला आणि याच मैदान मात्र फलंदाजी करण्याकरता मला बनवलंय. ती मात्र होम टीम मैदानच्या आत मी पाहायला मिळते आहे. प्रणय स्पोर्ट्स क्लोली यतीन पाटील आणि टीम आज खऱ्या अर्थाने यतीन पाटील अभिमान स्वाभिमान लागला गेलाय. कारण आपलं घरचं मैदान आपली स्पर्धा देखील आहे आणि युवा डॅसिंग पर्सनॅलिटी यतीन पाटील उपसरपंच मैदानच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. जाऊ तर मॅचच्या दिशेनं मॅच करता आमचे दोन्ही ऑफिशियल पंच पोहोचत आहेत. पप्पू सर आणि पांडुरंग मोर आपण पाहतोय असे दोन्ही ऑफिशियल सर. भोईरपाडा टीम कडनं स्ट्रायकर एंडवरती आहे. फलंदाज आपण पाहिला तर दुर्गेश आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. अक्षय बॉलिंग मार्क वरती आलाय. अथर्व पाटील मिनिल पाटील यांचा सुपुत्र पाहतोय. या खेळाडू देखील या 2 ते 3 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने आपला प्रवास केलाय. आज पुनश्च एकदा घरचं मैदान आपल्याला पाहत आहे. खूप चांगल्या अपेक्षा नक्कीच असतील या टीम कडनं. एक देखणी स्पर्धा 51,000 रुपयाची स्पर्धा पाहतोय. या विभागातील पहिली स्पर्धा जी मात्र या ग्रामीण मध्ये पालते आणि जे गावं पाहू शकाल की अक्लोली पण महाराष्ट्राच्या अलेखावरती आपण पाहतोय. सुपर संडे मध्ये प्रेक्षकांची खूप मोठी पर्वणी असेल. त्या जवळ मॅचच्या दिशेनं बेस्ट ऑफ द टीम अक्लोली बेस्ट ऑफ द टीम भोईरपाडा. स्ट्रायकर एंडवरती अक्षय एक प्रतिभा संपन्न खेळाडू. स्ट्रायकर एंडवरती पाहतोय दुर्गेश नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. पंचांचा कॉल आलाय. मॅच इज ऑन ॲट द फर्स्ट डिलिव्हरी ॲज अ पॉवर प्ले. पहिला बॉल परफेक्ट अँगल ऑफ द बॅट परफेक्ट टर्निंग पॉइंट. शेड्यूल अक्षरशः फिरवलं गेलंय. अथर्व पाटील कमी वयामध्ये कमी वर्षामध्ये सिद्धता आपण पाहतोय कशा पद्धती घरच्या मध्ये देतोय. मिलिंद पाटील यांचा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पहिली डॉट करतोय. अक्षयची फलंदाजी आज थोडीशी मात्र सेन्सिटिव्ह पाहायला मिळाली. अक्षय तसा मात्र फॉर्म मध्ये पाहायला मिळाला नाही आजच्या दिवसामध्ये. कारण टेनिस विश्व असं बनलंय. आमचे सर म्हणाले की आउट फॉर्म आणि इनफॉर्म केव्हा येऊ शकेल. कारण माणसांच्या आयुष्यामध्ये पाहिले ना तर वाईट दिवस आणि चांगले दिवस येण्याकरता काही वेळ काळ ठराविक नसतो. वाईट दिवस आले अनुभव घ्यायचा, वाईट दिवस आलं त्यातून बाहेर पडण्याचा मात्र निर्णय करायचा. तोच मात्र यावेळी टीम मध्ये पाहायला मिळतोय. टीम अक्लोली प्रणय 11 आपण पाहतोय. दुर्गेश यावेळी स्ट्रायकर एंड वरती येतोय. पहिला चेंडू डॉट त्यानंतर सिंगल. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. तिसरा बॉल पॉवर प्लेच्या मार्गस्थ आहे. त्यावेळी अप्परकटचा विचार चेंडू मात्र पाहू शकाल ज्या करता सिंगल करता पाहायला मिळतोय. आणि याच्या पाहू शकाल की बॅक साइडला जी छायाचित्र आपण पाहतोय या सर्व मात्र दिग्गज व्यक्तिमत्व तुम्हाला सुपर संडे मध्ये व्हिजिट देताना पाहायला मिळतील. उपसरपंच चषक पण पाहतोय. आमच्या लाईट वेगेच्या माध्यमातून कल्पना टीम आजचा दिवस मात्र अप्रतिम साथ दिली आहे. चांगल्या पद्धतीचा आवाज आणि मात्र चांगली क्रिएटिव्ह त्यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे. त्यानंतर आमचे पंच पप्पू सर आणि पांडुरंग मोर यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. खूप चांगल्या पद्धतीने डिसिजन आमच्यामध्ये पोहोचवले. त्यांचे आमचे डीजे ऑपरेटर जयेश डीजे आणि आमचे मंडप डेकोरेटर अमित राऊत या सर्वांचं मात्र मनपूर्वक आभार. उद्या ठीक 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. त्याआधी अजून एक मात्र मॅच बाकी आहे. यातील विजय टीम्स आणि चांदीप यावेळी टिप केले. बॉलला हलक्या हातानं चेंडू मात्र पाहायला मिळतोय. कव्हरला गेला ज्या ठिकाणी थर्डमॅन बाउंड्रीला केले जाईल क्लिअर. डाऊन हिअर बाउंड्री क्लिअर. 1 टप्पा 2 टप्पा बाउंड्री आणि मात्र या 4 धावा स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 6 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे टीम. गणेशपुरीचा परफॉर्मन्स मात्र खराब पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी मयुरेश पाटील बाद झाले तिथेच मात्र मी की बॅट पॅच पाहायला झालं गणेशपुरीचं. त्यानंतर मात्र जितू बोपी देखील हलक्याने बाद झाला. यावेळी शॉट ऑफला अक्षरशः पाठवलाय. जैसी गेन वैसी नसीहत गोलंदाजा मस्तकाला दस्तक देत सरळ 6 धावा. दर्जेदार पॉवरफुल ब्युटिफुल ब्रँड ऑफ भोईरपाडा षटकार. धन्यवाद डीजे. त्यानंतर पंकज राऊत पाहतो मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12. अथर्व पाटीलची गोलंदाजी आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झाली. त्या षटकातील 5 एक षटका 1 चौकार त्यानंतर 2 सिंगल 1 चेंडू डॉट अशा स्वरूपात मात्र 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. शेवटचा बॉल दुर्गेश ऑन इज अ फायर. नो वेट अँड वॉच ओनली वन फायटिंग.
यावेळी क्लास केले बॉलला शेडू मध्ये कव्हर झालं ज्या ठिकाणी साई सिंग आहे एकच सिंगल येते षटक पहिलं कंप्लीट झालं अकलोलीचं होम ग्राउंड वरती अथर्व पाटील 13 धावा खर्च करत आता मात्र येणारे 12 चेंडू बॉलिंग मार्क वरती येईल नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती असेल त्याआधी मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा उपसरपंच अर्के चषक अकलोली 2024 चं पहिलं दिवस येस कम ऑन डीजे अकलूजचे पाठीरागे पाहतोय मुख्य मंचावरती नवनाथ आहेत त्यानंतर आपण पाहिलं तर सर्व पाठी संतोष पांढरे देखील पाहतोय अमित राऊतला पाहतोय शिवसेना शाखा प्रमुख संतोष भांगरे यांच्याकडनं आमच्या सूचनापोती मॅच जर अकलोली जिंकली तर 1001 रुपयाचं रोख रक्कम प्रातिश दिलं जाईल प्रणय 11 अकलोली करता संतोष वगैरे आपलं देखील धन्यवाद चौथ मागच्या बॉलिंग मार्क वरती आहे प्रशांत उर्फ दादा चेंडूला सरळ पाठवलं यतीन पाटीलच्या डोक्यावरनं दर्जेदार स्ट्रोक्स पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुली ब्युटिफुली काय षटकार ठोकलाय धन्यवाद डीजे आल्या आल्या स्वागत केलंय प्रशांत उर्फ दादा नावाने हा ओळखला होत्या परिसरामधले खेळाडू पण पाहतो याच गावातील सुपुत्र मात्र दुर्गेश यावली मात्र आपल्या बॅटिंग मध्ये येतोय परफेक्ट चेंडूला फेकून देते आउट ऑफ द पार आउट ऑफ द पार आउट ऑफ द पार नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 2 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 19 सेकंड तो देखील मात्र यावली फटक्यामध्ये दमखम नाहीये कव्हरला चाललाय त्या ठिकाणी पाहिलं तर अथर्व पाटील कव्हर बॅकअप करतोय पॉइंट मध्ये पाहायला मिळतोय एक सुंदर फिल्डिंग आपण पाहतोय या निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि पावनभूमीमध्ये आज क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतात 51,000 युवा डासिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी उपसरपंच यतीन पाटील आपण ट्रॉफी पाहतात अर्के रणजित दादा किणी यांनी सकाळी देखील स्पर्धेला भेट दिली यावली सरळ चेडू मात्र आमच्या स्वागत केलंय दुर्गेशने केलंय समाल कक्षाचं स्वागत परफेक्ट आमच्या डोक्यावर पाहायला मिळतोय आणि दुर्गेश करता निलेश आपण पाहिलं तर निलेश दादा संदीप क्रिकेटचा अफाट प्रेम ज्यांच्याकडनं 500 रुपये येतात दुर्गेश भोईर करता धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आमचे परम मित्र देखील नक्कीच आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे निलेश दादा असंच प्रेम असू द्या प्रत्येक खेळाडू पहा आज गावाकरता नाही मात्र क्रिकेट करता प्रेम आणि दुर्गेश करता 500 रुपये आमच्याकडे जमा होत आहेत मॅच झालं तर घेऊन जा काय स्ट्रोक खेळतोय प्रशांत दादा वरती हल्ला इलाका तुम्हारा और बल्ला हमारा मैदान तुमचं आहे तरी मात्र उत्तर दिलं गेलंय हेही तो खेळ आहे क्रिकेट धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती 27 या धावसंख्येवरती ही मॅच जर जिंकली प्रणयनी अकलोली तर मात्र शिवसेना शाखा प्रमुख संतोष भांगरे यांच्याकडे 2,000 रुपये आता कॉन्ट्रा अटॅक केलाय ज्याला म्हणतात ना की खऱ्या अर्थानं पोलीस मारा गुन्हेगार थांबला तरी पोलीस थांबत नाहीये तोच मारा मात्र दुर्गेश करतोय बॅक टू बॅक सेकंड षटकार धावसंख्या फलकावरती 27 चौथा बॉल यावेळी थोडासा बाहेर नेऊन खेळायचा प्रयत्न केलाय चेंडू मात्र निघून चाललाय पॉइंट मध्ये त्या ठिकाणी पाहिलं तरी सिंगल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सुजित उर्फ दाऊद यावेळी कव्हर करेपर्यंत मात्र तोड धावा आणि 2 धावनी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 या धावसंख्येवरती 29 रन ऑन द स्कोर बोर्ड अप्रतिम क्रिकेट वर्ग पाहते ऑन साइड मध्ये कार्यक्रम प्रेक्षणी स्टार मध्ये पाहतो आपल्या बाईक वरती बसून मध्ये स्पर्धेचा आनंद घेत असताना ठाणे जिल्हा भिवंडी तालुका आणि अकलोली गाव गरम पाणी झरे म्हणून प्रसिद्ध आणि या पावनभूमीमध्ये माझ्या आईचं मंदिर देखील समोर आपण पाहतोय वज्रेश्वरी गाव तिथनं दूरवरती मात्र गणेशपुरी नाहीये अशी पावनभूमी आणि पावनभूमीमध्ये चांगले खेळाडू तुम्हाला 4 दिवसामध्ये पाहायला चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील आणि प्रेक्षक राजा करता मात्र सुपर संडेचं काही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि या स्पर्धेत आपण पाहतोय एक चांगली टुर्नामेंट सक्सेसफुल होत असताना पहिल्या दिवसामध्ये 29 धावा फलकावरती आहेत दुर्गेश अप्रतिम मात्र जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय परफेक्ट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय सेकंड बॉल तो देखील मात्र डाऊन हिअर याच बॉडी क्लिअर चौकार
धन्यवाद डीजे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. खराब गोलंदाजी. घरचं मैदान जरी असेल तरी मात्र अक्षरशः अटॅक केलाय. दुर्गेशचं नाव आहे प्रशांत दादावरती. 2 षटकार 1 चौकार दुहेरी धावा आपण जर पाहिल्या तर 20 धावा ठोकल्या गेल्यात. यावेळी स्लाइस केलंय बॉलला, कलात्मक परफेक्ट पॉइंट मध्ये शेडू निघून चाललाय. शॉर्ट थर्डमॅन डाऊन हिअर, बॉडी क्लिअर. दुर्गेश काही जबरदस्त भुईरपाड्याकडनं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 37 या धावसंख्येवरती. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉलिंग मार्कवरती आता मात्र या मॅचला लो स्कोरिंग थांबवण्याची ताकद कोणाकडे असेल ती मात्र पाहायला मिळेल का पुनश्च एकदा मात्र आक्रमिकता, अपवित्रता आणि प्रहार पाहायला मिळतील. त्याआधी घेऊयात ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. उपसरपंच अर्के चषक 2024. येस कमा डिझाईन. धन्यवाद डीजे. समाज कक्षामध्ये घरचे प्रेक्षक नाराज आहेत टीम अकलोलीवरती. त्यामध्ये संतोष पांढरे जे लेजंड टेनिस बॉल अनेक वर्षांनी खेळलाय, आज ते नाराज होत आहेत. काय गोलंदाजी होतीये. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर अमित राऊत देखील पाहतो आपण, ओमकार घरत देखील पाहतोय का ज्याचं अपूट प्रेम आहे या टीमवरती. आज मात्र खराब कामगिरी. आणि हडकपुल सर आमच्या मत माहिती पसर घरचं प्रेक्षक घरच्या मैदानात वस्त्रहरण केलं जात आहे अशा पद्धतीने आपण पाहतोय. कारण 2 षटकानंतर धावसंख्या फलकावरती आहे 37. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग मार्क वरती आलाय सुशांत हेंबाडे. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. पहिला बॉल, यावेळी सिंगल. कारण महत्वाचा खेळाडू जर आपल्याकडे इन झालाय ज्याचं नाव दुर्गेश आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व मात्र निस्तार आबूची फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमिकता पाहायला मिळाली, टेक्निकल शॉट पाहायला मिळाले, बॅकवर्ड स्ट्रोक पाहायला मिळाले, फुटवर झोन पाहायला मिळाला. आणि मध्ये क्रिकेटचे सर्वात मात्र नेतृत्व फटके तुम्ही या खेळाडूकडनं पाहिलेत. एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला खेळतोय, ऑन साईडला पाहिलं तेवढंच मात्र आक्रमिकता पाहायला मिळाली. तोच मात्र दुर्गेश पुणेचे आपल्या स्थायिक एनवरती आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. चेंडू क्रमांक 2. धावसंख्या फलकावरती 38. डीप केलाय बॉलला, स्लाइस पाहू शकाल. यावेळी मात्र सर लँड ऑफ द टायमिंग अप्पर कटच्या साह्यानं विराट कोहली कॉपी बुक स्टाईल सरळ फेकून देतो एक्स्ट्रा कव्हरला. यावेळी मात्र सुजित पाटील काहीतरी कारमंत्र देत असताना, कारण एका साईडनं अनुभव आहे तो आपण पाहतो सुजित पाटील. स्कोर कार्ड जाऊन पोचते फलकावरती 44. तर नक्कीच नवनाथ जाधव काय म्हणशील या स्पर्धेबद्दल, मॅच बद्दल. 44 धावा ठोकल्या गेल्यात आणि घरचं मैदान प्रेक्षक तुम्हाला पाहत होतं. मात्र अजूनही बॅक साईडनं पाहू शकाल आमचे उपसरपंच परममित्र यतीन पाटील, ते देखील मात्र दर्जेदार स्ट्रोक करता ओळखले जातात. या 2 ते 3 वर्षामध्ये त्यांनी देखील क्रिकेटचं साम्राज्य स्वतःवर पाहू शकाल अशा पद्धतीने निर्माण केलंय. येणारा बॅटिंग मध्ये मात्र पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल, तिसरा बॉल. त्यावेळी थोडंसं मात्र बॅटचं एज पाहायला मिळतंय. कव्हर आलाय यतीन कडनं आणि त्या चेंडू मात्र होते डॉट. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 44. 44 धावसंख्या फलकावरती लागतीये त्या वातावरणामध्ये. पहिला चेंडू पाहिला तो मात्र डॉट झाला. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 15. 14 चेंडूवरती आक्रमकता होती, फक्त 15वा चेंडू डॉट बॉल. हा इस्त्री क्रिकेट आजचा मात्र पाहायला मिळतोय. 4था बॉल. पुन्हा एकदा स्लाइस. वाट स्ट्रोक्स, वाट बॅटिंग, कमालीची फलंदाजी आपण पाहतोय. त्याचं नाव आहे दुर्गेश भोईरपाडा. अकलोलीकरांवरती घरच्या मध्ये आक्रमिकता पाहायला मिळतीये. धावसंख्या जाऊन फलकावरती याचं फायटिंग, याचं हाय स्कोर. 3 ओव्हर मधील 50 धावसंख्या फलकावरती आहे. विकेटच्या शेवटात टीम अकलोली प्रणयस्पट अकलोली मात्र नाराज करतीये. एकी गोलंदाज जो म्हणतात की आज एकी चालणार नाहीये. एकी गोलंदाजांनी मात्र मोह केले, एकी गोलंदाजांनी मात्र गोलंदाजी आपली केली नाहीये. प्रत्येकाने मात्र मार खालाय. प्रत्येकाने पाहिलं तर अक्षरशः तुडवलं गेलंय, निस्तार नाबूद केलं गेलंय. आक्रमिकतामध्ये पाहू शकाल. धावसंख्या जाऊन फलकावरती 50. भोईरपाडा आणि अकलूली मॅच जरी आता प्रेक्षकांच्या माहिती करता जी जिंकेल ती मात्र धर्मवीर प्रतिष्ठान चांदी विरुद्ध आजच्या दिवसातील शेवटची मॅच. 50 साठी फक्त 2 धावेची गरज आहे. आणि मात्र या चेंडूवरती चेंडू निघून चाललाय आणि मात्र
दुर्गेश आपली बॅट दाखवायची आहे. पहिला खेळाडू ठरलाय स्पर्धेतील ज्याने मात्र 50 धावा दुर्गेश बॅट दाखवायची आहे. चौ बाजूला दाखवा. वाडा बॅटिंग 50 धावा. पहिला खेळाडू आरके ट्रॉफी मधील दुर्गेश भोईरपाडा. 14 चेंडू आणि 52 धावा ज्याने ठोकल्या. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं फलकावरती 54 या धावसंख्येवरती. पहिला खेळाडू ज्याने 52 धावा ठोकल्या 14 चेंडूवरती. शेवटचा बॉल. यावली आपण पाहिलं तर थोडंसं पाहू शकेल या ठिकाणी सिंगलचा प्रयत्न मात्र एकच धावसंख्या जावली फलकावरती 55 धावसंख्येवरती. आता विजयाकरता 56 धावांचं भलं मोठं टार्गेट आणि त्याकरता मात्र पाहायला मिळेल यतीन पाटील. आज पुन्हा एकदा मात्र संकट मोठे बनले का सुजित पाटील उर्फ दाऊद. मात्र पंकज राऊत मैदानाच्या आतमध्ये काय घडेल त्याकरता नक्कीच धावतो नक्कीच जातोय आमचे गुरुवर्य हडकमुल सर. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपचे स्पॉन्सर अध्यक्ष निलेशजी मडवी यांच्याकडनं दुर्गेश यांनी जी तुफानी बल्लेबाजी केली या स्पर्धेमधलं मला वाटतं पहिलं अर्धशतक ज्याने नाबाद अर्धशतक झळकवलंय. किती चेंडूमध्ये 15 चेंडूमध्ये नाबाद 53. त्याच्यामध्ये किती षटकारांची लयलूट केली सांगा प्रेक्षकांच्या माहितीसाठी. 5 गगनचुंबी षटकार 3 खणखणीत चौकार अशा केवळ 15 चेंडूमध्ये खेळताना नाबाद 53 धावा. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर अपेक्षेचं प्रचंड ओझं घेऊन मैदानामध्ये उतरला होता गोलंदाजीसाठी अकलोलीचा संघ. प्रतिभा संपन्न असलेला संघ. परंतु ज्याप्रमाणे दुर्गेश हा उभा ठाकला आणि सगळी समीकरणं बदलून टाकलेली आहेत. आता खऱ्या अर्थाने फलंदाजीचा कस लागणार आहे. ठोसास ठोसा ईट का जवाब पत्थर से जैसे को तैसा टीट फॉर टॅट अशा प्रकारचा खेळ वकलोलीकरांनी केला पाहिजे अशी प्रेक्षकांची घरच्या प्रेक्षकांची इच्छा आहे. कारण ज्या प्रकारे गोलंदाजी पूर्ण नेस्तनाबूत केली पूर्ण वस्त्रहरण केलं. कोई नाही बचाने आया. महाभारतामध्ये द्रौपदीसाठी श्रीकृष्ण भगवान आले होते. आता फलंदाजी करताना बघूया कुठला फलंदाज मैदानात. यतीन पाटील ज्याच्याकडे क्षमता आहे. गेल्या वर्षी या मैदानावर दणकेबाज फलंदाजी केली होती. ती फलंदाजी जर इथे यतीन पाटीलची बॅट कडाडली तर ठोसास ठोसा 65 धावा मारल्या होत्या. ती ऐतिहासिक अजरामर खेळीची पुनरावृत्ती जर या मैदानावर केली तर मला वाटतं या किती धावा करायच्या आहेत 56 धावा. 56च्या उलट 65 होतात. तर या 56 धावा या यतीन पाटील आणि कंपनीच्या समोर फिक्या पडतील असं मला नक्कीच वाटते. गरज आहे यतीनला विजिगीषुवृत्तीने किलिंग इन्स्टिंक्ट चारी मुंड्या चित करायचं प्रतिस्पर्ध्यावर त्याच्यावर कुरघोडी करायची अशा प्रकारचे बुलंद इरादे मैदानामध्ये ठेवून घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर एका बाजूला आहे नाही यतीन आणि त्याच्यासोबत पंकज आणि सलामीचा गोलंदाज फलंदाज होता तो दुर्गेश येतोय. यतीन पाटील याला प्रति षटकारास मंगेश कुलकर्णी यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख बक्षीस आणि मॅच जर हा सामना जर जिंकला शिवसेना शाखा प्रमुख संतोष बांगरे यांच्याकडनं 5000 मालामाल केलं जाईल अकलोलीकरांना. दुर्गेश पहिला चेंडू यतीनसाठी. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पळून काढली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 1. 56 धावांचा हिमालय 18 चेंडूमध्ये म्हणजे प्रति चेंडूवर साधारणतः 3.1 18 त्रिक 54 षटकार चौकाराशिवाय पर्याय नाही. आज खरी कसोटी आहे अकलोलीकरांची. राईट आमोवा पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. एकेका 2-2 धावांनी काहीही साध्य होणार नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी दुर्गेशनी टाकली अकलोलीच्या नव्या खेळाडूंनी लक्षात घ्या की दुर्गेशने कुठे बॉल पिच केलेला आहे. संध्याकाळच्या वेळेला या क्लिप्स बघा आणि दुर्गेश कडून नव्या गोलंदाजाला अकलोलीच्याच नाही
तर या पंचकृषीमधल्या नव्या गोलंदाजांना शिकण्यासारखं भरपूर आहे की बघा दुर्गेश कशा प्रकारे फार धावत पण नाही 7 ते 8 पावलांचा रन अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय बघा खोलवर टप्प्याचा चेंडू पहिला षटकार येतोय धावांचं मशीन यतीन गरजतोय बरसतोय गोलंदाजाला भिडतोय मैदानाच्या बाहेर फेकून देतोय पहिला षटकार येतोय षटकारानं धावसंख्या 8 वर अजूनही दुर्गेशचे 4 षटकारांचं कर्ज अकलोलीकरांवर बाकी आहे पहिला हप्ता पहिला इन्स्टॉलमेंट षटकाराच्या रूपाने सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून भिरकावून दिला यतीनने मैंने पहले भविष्यवाणी केली की ही हॅव अ ॲबिलिटी ही कॅन डिस्ट्रॉय एनी काइंड्स ऑफ अटॅक बघूया यतीन गरजतोय बरसतोय दुर्गेशला भिडतोय पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय एकेका धावेने काही साध्य होणार नाही दोन्ही बाजूनी त्यांनी अटॅक करावा लागेल दोन्ही बाजूनी अटॅक करावा लागेल चेंडू टाकून झाले 4 धावा आलेल्या आहेत फक्त 9 अजूनही 2 चेंडूमध्ये 2 षटकार 2 चौकार आले षटकार आले तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत राहील आणि अकलोली संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करील बघा पंचांचा इशारा येतोय हाईटचा नो बॉल आणि फ्री इतका नाही ओके वाईट बॉल डोक्याच्या वरून जाणारा उसळी घेणारा चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुर्गेश पुन्हा एकदा राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं यावेळेला वाह गजब अजब गजब की बल्लेबाजी याला म्हणतात ठोशास ठोसा याला म्हणतात ईट का जेव्हा पत्थर से जैसे को तैसा टीट फॉर टॅट बडा मजा आया दुःखी झालेले अकलोलीचे समर्थक त्यांना पुन्हा आनंदाचे उमाळे फुटतायत विजय पाटील उर्फ जीपू आलेले आहेत जीतू जीबू भुर्जी पाव स्पेशालिस्ट आहेत वा बघूया या निलेश मडवी यांच्या चांदीप यांच्याकडनं आलेले यतीन पाटील आणि पंकज राऊत यांना 500 रुपये वाईट बॉलचा इशारा बघा काय झाला तंटा मिटलेला आहे तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष आहेतच तिथे आपण स्वतः खेळाडूंनी कबूल केलेले याला म्हणतात ट्रू स्पोर्ट्समनशिप हो धावा झालेल्या आहेत 16 चांगला पलटवार मी नक्कीच म्हणेन पंकजला 500 रुपयाचं बक्षीस आलेले आहे नरेश मडवी धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपचे अध्यक्ष आहेत आणि 500 रुपये मगाशी आले त्यांच्याचकडनं दुर्गेशसाठी 2 म्हणजे 12 चेंडू 40 धावा 12 चेंडू 40 धावा यतीन गरज रहे है बरस रहे प्रतीक आणि यतीन यांच्यामधली जुगलबंदी यांच्यामधलं द्वंद्व यांच्यामधला तंटा बकेडा यांच्यामधलं युद्ध यांच्यामधलं समर संघर्ष बघूया कोण कुणावर मात करतोय प्रतीक राईट आर्म विकेट आणि जोरकस मारला जातो चेंडू क्रॅकिंग शॉट बॅकफूटला गेला आणि चेंडूला बॅकफूट पंच अगदी कव्हर मधनं वीरेंद्र सेहवाग स्टाईलने मारलेला अप्रतिम असा चेंडू चौकार सीमारेषे पलीकडे धावसंख्या 20 वर ठोशास ठोसा मैंने पहले ही भविष्यवाणी की थी कि अकलोली में दमखम है गरज आहे विजी गिशुरुती गरज आहे किलिंग इंस्टिंग जिंकू किंवा मरू अशा प्रकारचा बाणा पुढचा चेंडू या वेळेला मात्र आपटून टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू पडतोय यतीन पाटीलने जर मॅच जिंकवली अमित राऊत यांच्याकडे तब्बल 2000 रुपयाचं रोख बक्षीस 500च्या 4 नोटी बघूया यतीन भिडतोय गरजतोय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने व्हॉट अ शॉट अगदी विराट कोहलीची आठवण करून देणारा अप्रतिम असा फटका पलटवार करतोय चाहत्यांना खुश करतोय
दुःखी असलेले समर्थकांचे चेहरे उजळलेत. जशी मीना खाकी फेस पावडर तोंडालेला चेहरा उजळतो तसे या षटकार चौकाराने मुरझाए हुए चेहरे फिर से रौनक आ चुकी है. दुर्गेश भोईरच्या भावाकडनं दुर्गेशला तब्बल 2000 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे का? घरी गेल्यावर देणार आहे. आलेत? गुगल पे. ओके दुर्गेश, गुगल पे 2000चं दादाकडून. पुढचा चेंडू प्रतीक यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पाय टाकले चेंडू, 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. एकच धाव, एका धावेने धावसंख्या पोहोचते 25 वर. षटकार चौकारांची बरसात करावीच लागेल. चमकदार खेळी असं वाटलं होतं आणि काय दुर्गेश छा गए भाई. बल्लेबाज बल्लेबाजी बल्ले बल्ले, गेंदबाजी बल्ले बल्ले, फिल्डिंग बल्ले बल्ले. अप्रतिम अचाट अफाट असा झेल घेतलेला, अविश्वसनीय. धावा झालेल्या आहेत किती? 25 धावा झालेल्या आहेत. 31 पाहिजेत अजून. या षटकातले किती चेंडू शिल्लक आहेत? 1. 7 चेंडू आणि 31 धावा. षटकार चौकाराशिवाय पर्यायच नाहीये. आणि नवीन फलंदाज कोण गेलाय? साई सिंग. बघूया काय होतंय. भावेश पवारचा फॅन साई सिंग. ओके राईट आर्म ओव्हर. ऑनराईटचा जोरकस फटका. चेंडू वेगाने जातो सीमा रेषेकडे. एकच धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणे आवश्यक आहे. साई धावबाद होतोय आणि आता 6 चेंडू मध्ये 30 धावा होऊ शकतात. मगाशी 6 चेंडू 25 ची गरज होती. पहिला चेंडूवर विकेट गेली. 5 चेंडू 25 आणि तेजसची बॅट चमकली आणि सुशील नावाच्या गोलंदाजाला शिरवलीच्या पोलिसी मार दिला. लगातार 4-6 इन रो आणि शेवटच्या चेंडूवर सुशीलने सामना जिंकण्याची परिस्थिती निर्माण केली. परंतु शॉर्ट मिड ऑफला एक आसानसा झेल सोडला आणि शिरवलीचा प्रवास तिथे संपला. 6 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा यतीन स्ट्राईकला येतोय. गोलंदाजीसाठी येतो अक्षय. पहिला चेंडू षटकार यावा असं तमाम अकलोलीकरांची अपेक्षा आहे. अकलोलीकरांनी सगळ्यांनी देव पाण्यात बुडवलेले आहेत. पहिल्या चेंडू षटकार आला तर सामन्यामध्ये मात्र नक्कीच उत्कंठा, नक्कीच रंगत येईल. पहिला चेंडू बघूया षटकार जातोय का. आता 5:30 राईट नाऊ. यतीन हॅज टू डिमॉलिश. पहिल्या चेंडू निर्धाव गेलाय. आता 5 चेंडू मध्ये ओळीने षटकार. जसे तेजसने मारले होते तशा प्रकारे ओळीने 5 षटकार मारावे लागतील यतीनला. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. 5 चेंडू 29 धावा. जर यतीनच्या रडारमध्ये बॅट चेंडू आला तर तो सीमारेषे पलीकडे भिरकावून दिला जाईल. पुन्हा एकदा अक्षय. 5-29 राईट आर्म ओव्हर, लेफ्ट आर्म ओव्हर.
ओ हो अगदी विराट कोहलीने जो मारला होता पाकिस्तानचा गोलंदाजाला, अगदी त्याच्याच प्रकारची आठवण करून देणारा फटका आहे. विराट कोहलीने जो फटका मारला होता पाकिस्तानी गोलंदाजाला, अगदी अटीतटीचा सामना होता, अगदी त्याच पद्धतीचा अर्शद रऊफला मारलेला फटका, बॅकफुटवर मारलेला हा षटकार आहे. अप्रतिम षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली बरोबर 33 जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची का, बरोबर का, 23 धावांची गरज. ओ हो दे दनादन जॉन जानी जनार्दन. संपूर्ण अकलोली गावामध्ये आनंदाचं उधाण आलेलं आहे. मुरझाए हुए चेहरे फिर से खिल चुके. बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतोय. हा 3 चेंडू 17. अमित राऊत यांच्याकडनं 5000 रुपयाचं रोख बक्षीस. यतीन की बॅट बल्ले बल्ले करतोय जबरदस्त हल्ले. यतीनची बॅट हल्ले बल्ले बल्ले. संपूर्ण अकलोली गाव खळबळून जागो झालंय. जे फटके पाडलेत यतीननी, अगदी पळापळ झालेली आहे. 3 चेंडू 17 धावा. गोलंदाजावर सुद्धा जबरदस्त हल्ला. गोलंदाजाच्या छातीमध्ये धस्स. धावांचं मशीन यतीन इज ऑन फायर. बघूया तिसरा षटकार पडतोय का. दोन बॉल 17. हा जर नो बॉल पडला, बघूया गोलंदाज काय करतोय. राईट आर्म आणि चेंडू चौकार. चौकारानं धाव संख्या जाऊन पोहोचते ती 43 वर. शेवटचा चेंडू. यतीनचे झाले असतील 31 तरी. हा षटकार. नो बॉल आणि 1 रन पडून काढली जाते. फ्री हिटचा चेंडू आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 45. 11 पाहिजेत. परत जर एक नो बॉल टाकला आणि षटकार पडला, असं काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये अघटित. अकलोलीकरांची तर तशी इच्छा आहे की हा परत नो बॉल पडावा आणि षटकार पडावा. वा सुरेख. काही असो, झोप तर उडवली होती यतीन आणि कंपनीने, याच्यात पण समाधान